आज रॅबिज डे आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पशुसंवर्धन विभागामध्ये ॲनिमल केअर शिर्डी आज रॅबिज डे असल्यामुळे आज सगळे इथे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सर्व स्टे कुत्रे वगैरे आहेत त्यांना पकडून इकडे आणून त्यांचं ऑपरेशन करण्यात येईल आणि त्यांना व्यवस्थित जे जखमी झालेले असतात त्यांचा पूर्ण उपचार केला जातो आणि त्याच्यानंतर त्यांना परत जिथून आणले तिथं सोडण्यात येत असते। व्यवस्थित त्यांचं ऑपरेशन वगैरे करून त्यांची देखभाल करून त्यांना मल्लमपट्टी वगैरे काय जखमा असतील ते व्यवस्थित करून त्यांना निरोगी करून त्यांचं स्टरलेशन करून त्यांना व्यवस्थित आपण जिथून आणले तिथे सोडून देतात। वर्ल्ड रॅबिज डे 20 सप्टेंबर 2025। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत मागील 4 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शामिल लसीकरण शस्त्रक्रिया तसेच मिशन रेबीजद्वारे महानगरपालिका विविध वार्डामध्ये रेबीजचं व्हॅक्सिनेशन आणि प्रतिबंधक लस आणि या मोहिमेमुळे मागील 2023-24, 24-25 आणि ह्या रनिंग या 3 वर्षामध्ये एक पण मृत्यू झालेला नाही। हे महानगरपालिकेकरता एक अभिमानास्पद बाब आहे। आणि तसेच शासन 2030मध्ये जे अचिव्हमेंट ठेवले आहे शून्य रेबीज, जे मागील 3 वर्षापासून महानगरपालिकेच्या या श्वान निर्मितीकरण शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण यामुळे साध्य झाले। यामुळे लास्ट 2 साल पहले हम लोग 1 साल पहले हम लोगों ने एक और ड्राइव किया था मिशन रेबीज की तरफ से, जहाँ पे हम लोगों ने 21,000 डॉग्स का वैक्सीनेट किया था छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत। आणि आता यावेळी इकडे परत आम्ही असा ड्राईव्ह परत राबवला, ज्याच्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण केलं नाही, कारण आपलं कंटिन्युएशनमध्ये रेबीज वॅक्सिनेशन आणि नसबंदीचा प्रोग्राम सतत चालू होता मागच्या 2 वर्षापासून। आणि यावेळी अतिरिक्त या महिन्यामध्ये जो ड्राईव्ह घेतला त्याच्यात 500हून अधिक कुत्र्यांना वॅक्सिनेशन केलं गेलं आहे। आणि सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की रेल्वे स्टेशनचा जो परिसर आहे तिथे आपल्याकडे WBS होम स्टे ॲनिमल केअर फॅसिलिटी आपण उभारली आहे, तिथे मोफत अँटी रेबीज वॅक्सिन परत पुढच्या 1 महिन्यासाठी मिळू शकतं। तुम्ही आपला कुत्रा घेऊन यायचा आणि इकडे मोफत अँटी रेबीज वॅक्सिन घेऊ शकता। ही महानगरपालिकेकडनं आणि आमच्या संस्थेकडनं विनंती आहे। आणि आपण रेबीजला हरवायचं आहे। 2030ला भारत सरकारने लास्ट डेट दिली आहे की आपल्याला रेबीज भारतातलं पळवायचं आहे। मग त्याच्यासाठी म्हणून आपल्या सगळ्या ॲनिमल लवर्सनी, सगळ्या ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेंनी आणि पब्लिकनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त कुत्र्यांचे, रस्त्यावरचे कुत्रे, भटके कुत्रे जेवढे पण असतील त्यांची नसबंदी करावी आणि वॅक्सिनेशन करून द्यावं। धन्यवाद। नमस्कार, मी शैलेश माने। खरं तर महानगरपालिका तसेच WHO या दोन्हीच्या माध्यमाने आपल्या छत्रपती संभाजीनगरामध्ये खूप मोठं वॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू आहे मिशन रॅबीज म्हणून। खरं तर आपल्यामध्ये खूप मोठे गैरसमज आहेत रॅबीजला धरून। कुत्रा चावल्या लगेचच रॅबीज होतो असं काही नाही, पण तुम्हाला प्रिव्हेंटेशन घेणं नाही असंही काही याच्यात गैर नाही आहे। याच्यासाठी नागरिकांना एकच आवाहन करतो की कुत्रा जरी चावला तरी लगेच घाबरून न जाता सर्वप्रथम 24 तासाच्या आत तुम्हाला कोणत्याही आरोग्य केंद्रावरती मोफत रॅबीजची लस उपलब्ध आहे, तिथे जाऊन सर्वप्रथम आपण लस घ्यावी। त्याआधी ज्यावेळेला तुम्हाला कुत्रा चावतो कमीत कमी 15 मिनटं ती जखम तुम्हाला धुवायची आहे, साबण लावून कमीत कमी 15 मिनटं पाण्याखाली ती जखम तुम्हाला धुवायची आहे। रॅबीज हो असो कुत्र्याला किंवा नसो, पण आपल्या मुलांना हे सांगा, तुम्हाला चांगला कुत्रा जरी चावला घरातला एखादा तरी ते न लपवता तुम्ही ते घरात सांगा। चावलेली जागा व्यवस्थित धुवा
आणि 24 तासाच्या आतमध्ये जाऊन कोणत्याही आरोग्य केंद्रावरती तुम्ही वॅक्सिनेशन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगून त्यांचा सल्ला घेऊ शकता. घाबरून न जाता आमच्यासोबत तुम्ही या वॅक्सिनेशन ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावं एवढंच मी सगळ्यांना अपील करतो. बरं सर, आज जागतिक रॅबीज दिवस आहे. आज तुम्ही किती कुत्र्यांचं हे केलं तुम्ही आज? तसं जवळपास 80 वॅक्सिनेशन झाले. 80 ते 90 वॅक्सिनेशन झालेले आहेत सर. अजून बरं, तुम्ही जे श्वान घेऊन येतात तर ते स्ट्रीट म्हणजे रोडवरचे असतात का सगळे? नाही, असं आम्ही रोडवरची जरी आणली तरी वेलकम आणि तुमचं पाळीव आणलं तरी वेलकम. आम्ही दुजे भावपणा करत नाही. श्वान बरं, नागरिकांना काय आव्हान करणं सर? नागरिकांना आव्हान एवढंच करतो की त्यांनी घाबरून न जाता महानगरपालिकेला, तसेच महानगरपालिकेचे जे कर्मचारी येतात, भलेही ते कुत्रं पकडायला येऊ किंवा वॅक्सिन द्यायला येऊ, त्यांना पूर्णपणे सहकार्य करावे. त्यांच्या म्हणजे उगाचच त्यांना आरेरावी करून तुम्ही तुमचाच जीव धोक्यात घालताय. त्यांना काय, ते तुम्ही नाही म्हणलं तर तिथनं निघून जातील. बरोबर. पण तुमचा जीव धोक्यात राहील. तर त्यांना सगळ्या परीने त्यांना तुम्ही मदत करावी हेच आव्हान करतो. सर, आपलं नाव सांगा. शैलेश माने, छत्रपती संभाजी. आपका नाम बोलिए सर. मेरा नाम शेख शाहिद, पशुधन विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर महानगर. तुमचं नाव सांगा सर. रवी लोहल, मिशन रेबीज आणि WS होम. थँक्यू. सर, काय शेख शाहिद सर कॉर्पोरेशनचे पशुसंवर्धन अधिकारी आहेत. त्यांना शैलेश माने एक पोर्ट्रेट देत आहेत. मिशन रेबीज फ्री छत्रपती संभाजीनगर नावाचं मिशन रेबीज फ्री नावाचं एक पोर्ट्रेट देत आहेत सप्रेमेट म्हणून त्यांना. आणि तसेच त्यांच्यासोबत आहेत प्रवीण ओहळ. बी अ हँड गिव्ह क्लॅप.